नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज पुन्हा एकदा आपण टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 17 घेऊन आलो आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा एक छान अशी हेल्दी पराठा आहे. त्यासाठी काय केलेलं आहे, एक चपातीचा डो घेतलेला आहे, मस्त लाटून घेतलेली आहे चपाती. त्यानंतर अशा पद्धतीने कट द्यायचे आहेत दोन जे साईडचे भाग असतात ना, त्याला फक्त 2 कट द्यायचे आहेत. पूर्ण प्रॉपर कट नाही करायचा आहे, मधला पार्ट तसाच ठेवायचा आहे. दोन्ही साईडले बघा अशा पद्धतीने मी जसं दाखवले तशा पद्धतीने कट मारून घेतलेले आहेत. हेल्दी म्हणजे खूपच असा आहे पराठा हा आणि मुलांच्या तर आवडीचं नक्की होईल बघा. खूप मुलं आवडीने खातील. आता इथे मधला जो भाग आहे ना, जो आपण तिथे कट नाही मारलेला आहे, तिथे टाकलेला आहे चीज. भरपूर असं म्हणजे 1 क्यूब चीज घेतलेला आहे, त्यातला निम्मा आपण टाकलेला आहे. आणि दुसऱ्या मधल्या भागामध्ये एका साईडला आपण टाकलेला आहे किसलेला गाजर आणि एका साईडला ठेवायचं आहे किसलेलं बीट. बघितलात ना, किती हेल्दी आहे ना पराठा आहे. आणि मुलं नक्कीच आवडीने, चीज वगैरे आहे त्याच्यामुळे मुलं आवडीने खातील आणि त्यांना कळणारही नाही कसला पराठा आहे. त्यामुळे एक तर दिसून जास्त व्यवस्थित येणार नाही प्रॉपर आणि खाल्लाही जाईल मुलांच्या पोटामध्ये. अशा पद्धतीने भाज्याही जातील. आता हे असे फोल्ड करायचं आहे दोन्ही साईडचे. त्यानंतर मधल्या भागाचे दोन्ही साईडला जे फोल्ड केलेलं आहे ना, ते मिडलमध्ये आपण चीजवर फोल्ड करणार आहोत. त्यानंतर जे मधला भाग पुन्हा दुसरा आहे, अशा पद्धतीने सगळे फोल्ड करून घ्यायचे आहेत. सांगण्यामध्ये काहीतरी हे होईल, पण तुम्ही फक्त बघून घ्या कसं फोल्ड केलेलं आहे मी पराठ्याचं. त्यानंतर छान व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वरतून सुकं पीठ लावायचं आहे दोन्ही साईडने आणि पुन्हा एकदा लाटून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे मस्त चौकोनच देऊ शकता शेपमध्ये किंवा गोल वगैरे कसाही शेप देऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार, किंवा ओबडधोबड आला पराठ्याचा शेप तरी चालेलच. असं काहीच प्रॉब्लेम नाही की प्रॉपर असाच शेप पाहिजे असा. त्यानंतर मस्त असं आपण लाटून घ्यायचं आहे. थोडंसं बघा नाही म्हटलं तरी थोडंसं पाणी सुटतं याला. गाजरामध्ये आणि बीटामध्ये पाण्याचं प्रमाण जरा जास्त असतं, त्यामुळे हलकंसं पाणी निघेल त्यातलं, बाकी काहीच नाही. आता मस्त लाटून झालेला आहे पराठा. त्यानंतर तव्यावर आपण दोन्ही साईडने मस्त असं शेकवून घ्यायचं आहे. तेल, तूप, बटर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लावू शकता. मी इथे तेलच लावते आहे. दोन्ही साईडने अलटून पलटून मस्त असं आपण शेकवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा, कुठे जास्त असं मध्येच कुठेतरी बीटाचं दिसते, बाकी असं जास्त दिसून येत नाही आणि मुलं नक्कीच आवडीने खातील अशा पद्धतीने जर बनवलात तर. आता मस्त असं पराठा मी लाटून घेतलेला आहे, शेकवून घेतलेला आहे. आता टिफिन भरायला घेऊया आपण. एका छोट्या डब्यामध्ये आता पराठ्यामध्ये बाकी काही देत नाही आहे मी इथे, फक्त आपला पराठा दिलेला आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही केचप वगैरे देऊ शकता. आणि छोटे टिफिनमध्ये दिलेले आहेत मस्त असे पेरी पेरी मसाला मखाने. आणि मुलांचा इथे टिफिन मस्त असा पॅक झालेला आहे. टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 17 इथे कंप्लीट झालेला आहे. कसा वाटला मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी पराठ्याची? आय होप आवडली असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.